श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीपासून या 4 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू. महाशिवरात्रीला लक्ष्मी नारायणासह 8 शुभयोग या 4 राशींना मिळणार. नवी नोकरी, फ्लॅट आणि पैसाच पैसा. महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा विधीपूर्वक केली जाईल. ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालीच्या दृष्टीनेही हा दिवस विशेष असेल. खरं तर महाशिवरात्रीला कुंभ राशीत शुक्रादित्य योग, बुधादित्य योग आणि लक्ष्मीनारायण राजयोग तयार होईल. या व्यतिरिक्त या दिवशी कुंभ राशीत चतुर्ग्रही योग देखील असेल. त्यानंतर सर्वार्थ सिद्धी, प्रीती ध्रुव आणि व्यतिपात योग असतील. ज्योतिषी म्हणतात की महाशिवरात्रीला होणारा हा दुर्मिळ संयोग 4 राशींना लाभदायक ठरू शकतो. चला बघूया कोणत्या आहेत त्या 4 भाग्यशाली राशी. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहे मिथुन राशी. मिथुन राशीसाठी हे संयोजन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असल्याचे दिसून येते. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. तुम्हाला पैसे कमाविण्याच्या असंख्य संधी मिळतील. खर्च वाढण्याची शक्यता आहे, परंतु उत्पन्न संतुलन राखण्यासाठी पुरेसे समाधानकारक असेल. या काळात व्यावसायिकांना लक्षणीय फायदे दिसू शकतात. नफा अपेक्षेपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्योदयाचे संकेत मिळू शकतात. व्यावसायिक प्रगतीची दारे उघडू शकतात आणि करिअरमध्ये नवे अवसर प्राप्त होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त किंवा मानसिक समाधानासाठी प्रवास घडू शकतो. हे प्रवास फलदायी ठरू शकतात. नोकरीत बदल किंवा बदलीची शक्यता असून त्यातून समाधानाची भावना निर्माण होऊ शकते. व्यक्तिमत्वात आत्मविश्वास वाढू शकतो आणि सामाजिक वर्तुळात प्रतिष्ठा वृद्धिगत होण्याचे संकेत आहेत. एकूणच सुखशांतीचा अनुभव येऊ शकतो. मिथुन राशीसाठी हा काळ मानसिक स्थैर्याचा ठरू शकतो. प्रलंबित असलेले कौटुंबिक प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी दडपण कमी होऊन कार्यक्षमता वाढेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. दीर्घकाळ प्रलंबित असलेली योजना प्रत्यक्षात येऊ शकते. मिथुन राशीच्या लोकांसाठी राहूचे नक्षत्र पद बदलणे खूप शुभ आणि फलदायी ठरू शकते. त्यांच्या विचारांमध्ये मोठा आणि सकारात्मक बदल होऊ शकतो. परदेश प्रवासाची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रकरणांमध्ये विरोधकांवर विजय मिळू शकतो. व्यवसायात मोठा करार मिळू शकतो आणि चालू संघर्ष संपण्याची शक्यता आहे. धनप्राप्तीचे नवे मार्ग खुले होतील. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सूर्यग्रहणाच्या दिवशी कुंभ राशीत निर्माण होणारा पंचग्रही योग खूप लाभदायी असेल. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल.
पंचग्रही योगामुळे जीवनात सकारात्मक घडामोडींची चाहूल लागू शकते. नोकरीत प्रगती, नवीन संधी किंवा परदेशाशी संबंधित लाभ मिळण्याची शक्यता काही प्रमाणात निर्माण होऊ शकते. कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. मात्र अति आत्मविश्वास टाळणे आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे हितावह्य राहील. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक क्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. पंचग्रही योगामुळे जीवनात सकारात्मक घडामोडींची चाहूल लागू शकते. नोकरीत प्रगती, नवीन संधी किंवा परदेशाशी संबंधित लाभ मिळण्याची शक्यता काही प्रमाणात निर्माण होऊ शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. मात्र अति आत्मविश्वास टाळणे आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे हितावह्य राहील. सूर्याचा शनीच्या राशीतील प्रवेश मिथुन राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर आहे वृश्चिक राशी. ह्या शुभ संयोगामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक बळकटी मिळेल. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. नोकरी करणाऱ्यांना पगारात वाढ होईल. व्यावसायिकांना मोठा नफा मिळेल. कामाशी संबंधित सहल फायदेशीर ठरू शकते. तुम्ही घर, दुकान किंवा इतर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार देखील करू शकता. वृश्चिक राशीसाठी शुक्राचा शतभिषा नक्षत्रातील गोचर चतुर्थ भावात होत आहे. चतुर्थ भाव हा सुख, माता, स्थावर मालमत्ता, वाहन आणि मानसिक शांततेचा सूचक आहे. या काळात घर, जमीन किंवा वाहन खरेदीचे योग जुळू शकतात. कौटुंबिक वातावरणात सौहार्द वाढू शकते. मानसिक ताणतणावातून हळूहळू मुक्ती मिळण्याचे संकेत आहेत. उत्पन्न वाढीची शक्यता असून आर्थिक स्थितीत सुधारणा दिसू शकते. मात्र सुखसुविधांसाठी खर्च वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक नियोजन केल्यास लाभ अधिक स्थिर राहू शकतो. शतभिषा नक्षत्र हे संशोधन, उपचार आणि गूढ विषयांशी संबंधित मानले जाते. राहूच्या अधिपत्याखाली असल्याने अनपेक्षित घडामोडी, अचानक लाभ किंवा नवे प्रयोग याची शक्यता वाढते. सूर्य, राहू आणि शुक्र यांची युती काही राशींना सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक प्रगती आणि संबंधांमध्ये नवे वळण देऊ शकते. शनीचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. चंद्राच्या धनु राशीतील प्रवेश वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबियांसोबत फिरायला जाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. वृश्चिक राशीच्या
गोचर कुंडलीत मंगळ राहू युती आनंदाच्या घरात तयार होत आहे. परिणामी या राशीखाली जन्मलेल्यांच्या आनंद आणि समृद्धीवर याचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. घरात काही ना काही मुद्द्यांवरून वाद निर्माण होऊ शकतात. म्हणून तुमचा राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवणे हे एक सकारात्मक लक्षण असू शकते. कुटुंबात मतभेद कायम राहतील. पैशावरून एखाद्याशी वाद होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सर्व काही संयमाने आणि समजूतदारपणे हाताळण्याचा प्रयत्न करा. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तुमचा कल अध्यात्माकडे असू शकतो. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी या काळात अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. नोकरी व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील. आनंदाचे वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्या. नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी या काळात अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. नोकरी व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील. आनंदाचे वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्या. नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. या ग्रहांच्या संयोगामुळे वृश्चिक राशीला आनंद आणि समृद्धी मिळू शकते. घर, जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक परिणाम दिसू शकतात. शेअर बाजार किंवा गुंतवणुकीतून नफा मिळण्याचे संकेत आहेत. परंतु विवेकबुद्धी आवश्यक आहे. दीर्घकाळापासून असलेल्या आर्थिक किंवा कौटुंबिक समस्या हळूहळू कमी होऊ शकतात. मंगळाचे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. अविवाहितांची लग्ने जुळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल. या व्यक्तींचा साहस पराक्रम वाढेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल आणि नव्या वस्तू खरेदी करा. त्यानंतर आहे मकर राशी. मकर राशीच्या लोकांना अनुकूल आर्थिक परिणाम दिसतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. खर्च नियंत्रणात राहतील, ज्यामुळे आर्थिक स्थिरता येईल. कर्ज आणि कर्जाच्या समस्या सुटतील आणि मानसिक ताण कमी होईल. तुमचा बँक बॅलन्स सुधारेल आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळेल. मकर राशीवर शनिदेवाचे राज्य असते, ज्यांना भगवान शिवाचे निस्सीम भक्त मानले जातात. महाशिवरात्री तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येते. पैसे सहज मिळवता येतील. हा दिवस तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी खूप चांगला मानला जातो. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. दीर्घकाळापासून सुरू असलेली मोठी समस्या सोडवली जाऊ शकते. तुमच्या आयुष्यातील संघर्ष आणि आव्हाने कमी होतील. मकर राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनीचे राशी परिवर्तन खूप खास असेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल, तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. मकर राशीच्या लोकांसाठी राहूचा हा नक्षत्र गोचर सर्व बाजूंनी यशाचे मार्ग उघडू शकतो. नवीन लोकांशी संपर्क होईल, ज्यामुळे मोठे यश मिळू शकते. लाभाचे मार्ग खुले होतील.
बराच काळ बंद असलेली कामे अचानक सुरू होऊ शकतात. आरोग्य सुधारण्यासाठी आणि मनशांतीसाठी हा काळ चांगला राहील. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात चांगले परिणाम मिळू शकतात. राहूचे मकर राशीतील गोचर मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात मान सन्मान, यश, कीर्ती वाढेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल. राहूचे मकर राशीतील गोचर मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद आणेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात मान सन्मान, यश, कीर्ती वाढेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल. मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन खूप लाभदायी असेल. हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. महिन्याच्या मध्यात तुम्हाला अचानक मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. जर तुम्ही व्यवसायात गुंतलेले असाल तर तुम्हाला बाजारातील अचानक वाढीचा लाभ मिळेल किंवा बाजारात अडकलेला पैसा अनपेक्षितपणे तुम्हाला फायदा करून देईल. या महिन्यात तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. आणि त्यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या जातकांच्या लग्नाच्या घरात 5 शुभ योग असतील. त्यांच्या प्रभावामुळे अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. लपलेल्या किंवा अनपेक्षित स्रोतांमधून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबींमध्येही लाभ होण्याचे संकेत आहेत. तुम्ही बऱ्याच काळापासून जे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात ते साध्य करण्यात तुम्हाला यश मिळू शकेल. कुंभ राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा येत आहे. सूर्य आणि राहूची युती तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ मानली जाते. आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होऊ शकतात आणि तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. कुटुंबातील आर्थिक तणाव संपुष्टात येऊ शकतात. या काळात तुम्हाला आर्थिक अडचणी जाणवणार नाही. आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळेल. कुंभ राशीवरही शनिदेवाचे राज्य आहे. म्हणूनच महाशिवरात्रीला या राशीत जन्मलेल्यांनाही भगवान शिवाचा आशीर्वाद मिळेल. आर्थिक आघाडीवर मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून येतील. पूर्वी तोटा होत असलेल्या गुंतवणुकीतून अचानक नफा मिळू शकतो. मौल्यवान वस्तूंमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मानसिक स्पष्टतेमुळे तुम्हाला निर्णय घेणे सोपे होईल. तुमचा आदर वाढेल. कामाच्या ठिकाणी किंवा समाजात तुमची खूप प्रशंसा होईल. कुंभ ही शनीची रास मानली जाते. शिस्त, नियोजन, सामाजिक भान आणि दीर्घकालीन उद्दिष्टे या राशीच्या वैशिष्ट्यांची संबंधित आहेत. सूर्याचा या राशीत प्रवेश म्हणजे नेतृत्व गुण आणि आत्मविश्वासाला चालना. शुक्राची उपस्थिती संबंध, ऐश्वर्य व कलात्मकतेशी निगडीत, तर राहू अनपेक्षित घडामोडी, अचानक संधी आणि
महत्त्वाकांक्षा दर्शवतो. या तिन्ही ग्रहांचा संगम काही राशींसाठी संधीचे दार उघडू शकतो. कुंभ राशीतील पंचग्रही योग या राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. या राशीच्या लग्नाच्या घरात मंगळ आणि राहू अंगारक योग निर्माण करत आहे. परिणामी या राशीखाली जन्मलेल्यांचा स्वभाव वेगाने आक्रमक होऊ शकतो. म्हणून तुम्हाला थोडे सावध राहण्याची आवश्यकता आहे. तुमचा अहंकार देखील वाढू शकतो. तुमच्या भावनाही अशात असू शकतात. या असंतुलतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. अनावश्यक भीती किंवा असुरक्षिततेच्या भावना वाढू शकतात. या काळात कोणतेही आर्थिक जोखीम घेणे टाळा. यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते. म्हणून स्वतःची जास्त काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दलही काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला रक्तदाब, पोट आणि झोपेशी संबंधित समस्या येऊ शकतात. या काळात स्वतःला शांत ठेवा आणि ध्यान किंवा सेवेसाठी तयार राहा. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. ही युती तुमच्या स्वतःच्या राशीत तयार होईल. त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि जीवनावर थेट दिसून येईल. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. घरातील वातावरण चांगले राहील. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल तर अनेक कामे सोपी होऊ शकतात. कुंभ राशीच्या लोकांसाठी पंचग्रही राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लग्नभावात पंचग्रही राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना मोठे यश मिळू शकते. नवे मित्र बनू शकतात. करिअरच्या बाबतीत पाहिले तर या काळात तुम्हाला नोकरीच्या नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही समाधानी दिसू शकता. तसेच कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहू शकतात. व्यवसायाच्या बाबतीत पाहिले तर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. त्यामुळे नफा होण्याचे योग आहेत. व्यवसायात तुम्हाला नवीन डील आणि प्रोजेक्ट मिळू शकतात. आर्थिक जीवनाबद्दल पाहिले तर उत्पन्नात वाढ होईल. तसेच पैसे साठवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. प्रेमजीवन चांगले राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल. आरोग्यही चांगले राहील. तुम्ही स्वतःला उत्साही आणि ऊर्जावान वाटाल. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील.
या काळात आरोग्य उत्तम राहील, नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल, तसेच अडकलेले पैसे मिळतील, प्रेमसंबंध सुखमय होतील, नव्या गोष्टींशी जोडले जाल, मानसिक आरोग्य उत्तम असेल, मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.